Okay, let's go. हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. तुम्ही बघू शकतात माझ्या मागच्या बाजूला नदी आहे. ही नदी पंचगंगा नदीला जाऊन मिळणारी ही नदी आहे. आपल्या ह्या करवीर भागामध्ये जेवढ्या नद्या आहेत त्या सगळ्या पंचगंगेला जाऊन मिळतात. त्यामधली ही एक नदी आहे. प्रत्येक गावातून अशा नद्या जात असतात. चला बघूया आपल्याला काय काय अजून बघायला मिळेल. आता आपण आलोय रुंब्याचा गणपती. काही कसं वाटतंय तुला या वातावरणामध्ये ड्रायव्हिंग करायला? आपण आलोय आमच्या गावी शेतामध्ये आंबे काढायला. हे आमचं सगळं शेत आहे. मोठे मोठे आंबे का? हा मोठे मोठे आहेत. तिकडे असतं मोठे. हा ते कोबरी आंबे आहेत. ते काढूया ना. हे बघा आता इथे मिटला दा आंबे काढतोय. आणि आज हायवे एक ठेव. लक्ष ठेवा, पुढच्या वेळी लक्ष ठेवा. हे बघा केवढे आहेत. एक नंबर ताजे ताजे. आपटू नको. कसला एक एक आहे बघ मोठा. साई आयुष कसला आहे बघ एक एक. अजून एक लॉट आलेला आहे. मोठा मोठा आंबा आहे रे. जबरदस्त आहे बघ. अजून एक नारळ काढलेलं नाही एवढं लावून. बरं झालं ना, आम्हाला मिळालं. बघा अजून एक लॉट आलेला आहे. आता पण एवढे आंबे असे झाले. तू तिकडच्या पाठीला काढलात काय आहे. आणि आम्ही या झाडाचा पहिल्यांदाच आंबा खातोय. कलिंगडचा विषय आंबट आहे. आंबट आहे. आंबट आहे. पूर्णपणे विकला नाही वाटतं. अजून तयार व्हायचे रे. चाल ना. पिकून ते चांगलं. शेतातले ताजे ताजे आंबे आम्ही खातो. आडवं वाढायला लागते. वी आर व्हेरी ब्लेस्ड. लुक ॲट दिस. वी आर व्हेरी ब्लेस्ड टू हॅव दिस. अरे 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 ब्लॉग. खाली पडले एवढे हे येत नाही तुला. इकडे हे पकड. काय दोन अटेम्प्ट. हे बघ गाईज हे बघा आता आंबे काढून झाल्यावरती माती सगळे पाय ह्या पाटामध्ये धुतोय. एक नंबर. आम्ही ते आंघोळ करायचं माझ्या वरती वरच्या साईडला. हे बघा थंड मस्त पाणी एकदम. पप्पा पण इकडे आंबे धुतात. आता आम्ही शेतातून आंबे काढून झालेत. आता मी आणि साहिल बाहेर चाललोय फिरायला. तर इथे आपण चिक्कोर्लीला आलो. इथे चिक्कोर्लीची बर्फी भरपूर फेमस बर्फी आहे इथे. होतो तुम्हाला हे बघा ताजी बर्फी. इथे बघा हे बनवतात बर्फी. काय काय टाकलं याच्यात? दूध साखर वेलची. अशी ताजी बर्फी इथे असते बनवायला. हो मग ही अशी बर्फी तयार होते. ही अशी भट्टी आहे त्यांची. ही बघा ही भट्टी आहे त्यांची.
पण एवढी फेमस बर्फी आहे ही, टिपकुर्लीची बर्फी बोलतात त्याला. तर हे दूध आटवून त्याची ती बर्फी तयार करणार. घेणार आहेस पार्सल? नाही घेणार. तर हे आटवून काय करणार आहे? पुढे पुढे काय? घट्ट झाले. हां. कमीत कमी 2 तास लागते ते बनवायला. किती तास? 2 तास. बघा 2 तास झाल्यावरती मग ती अशी बर्फी तयार होते. मग हा कलर कसा काय येतो? त्याची भाजणी होती अजून. हां हां. लाकडावर अच्छा. भाजली अशी चॉकलेटी कलर टाईप. हां हां. मला द्या. किती 4 द्या. खाणार आहे? नाही पार्सल. 1970 टिपकुर्लीमध्ये दरवेळी आल्यावर आम्ही इथेच घेतो बर्फी. संजू. कधी पण कोल्हापूरला आलात तर ह्या भागामध्ये आल्यावर इथे येऊन तुम्ही ही बर्फी एकदा ट्राय करा. बघा हा AC लावलेला आहे आता आम्ही. आणि हा जुना AC तो नवीन AC आहे. इथे आम्ही बसलोय मंदिराजवळ. रेणुका मातेचं मंदिर आहे. आत्ताच 1-2 दिवसापूर्वी इथे बांधलेलं आहे. यात्रा झाली. 2 वर्षापूर्वी बांधले. यस. 2 वर्ष थोडी अजून जास्त 2 वर्ष झाली. 4-5 वर्ष झाली. खूप हा? जुनं आहे. 6-7 वर्ष झाली ते मंदिर बांधून. हा ते स्वामी आलेले ना ते करायला वरती कळस. 6-7 वर्ष झाली बांधून हे मंदिर. येस समजलं? 6 to 7 years has been passed out. हा मग बरोबर तर आहे. पास आउट रे झाले आहेत. ॲज मी बरोबर इंग्लिश बोलतो का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब लाईक गाईज आम्ही एडिटिंग नाही तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओचा शेवट इथेच करतो. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये.